नमस्कार मित्रांनो, वार्ड क्रमांक 23 वंचित बहुजन आघाडी वार्ड 23चा मी महासचिव संतोष सोनवणे बोलत आहे। कांदिवली विधानसभेमध्ये बूथ क्रमांक 23, 24, 25मध्ये आम्ही मतदान करायला गेले असताना असे आढळून आलेले आहे की जे काही सिनियर सिटीजन आहेत त्यांची नावं जाणीवपूर्वक यादीतून डिलीट करण्यात आलेली आहेत आणि अधिकाऱ्याला याचा प्रश्न विचारला असता त्यांनी कुठलेही सकारात्मक उत्तर दिलेलं नाही। त्यांना मी सांगितलं मला तक्रार फॉर्म हवा आहे, तक्रार फॉर्म उपलब्ध करून द्यावा। तर त्यांनी सांगितलं की तक्रार फॉर्म आम्हाला निवडणूक आयोगाने इथे उपलब्ध करून दिलेलं नाही, फक्त तुम्ही ऑनलाईन 1950वरती तक्रार करू शकता। 1950 कॉल केला असता कॉल नंबर लागत नाही आहे। मी पुन्हा तक्रार अधिकाऱ्यांना विनंती केलेली आहे अधिकाऱ्यांना की मला तक्रार फॉर्म तुम्ही उपलब्ध करून द्या, तक्रार फॉर्म उपलब्ध करून देण्यात येत नाही आहे। त्यांनी मला इलेक्शन कमिशन ऑफिसला जायला सांगितलेलं आहे। इलेक्शन ऑफिसला आले असता तिथेही साहेब जागेवर नव्हते। साहेब आल्यानंतर आम्ही तहसील मॅडम साहेबांना भेटलो आहे, त्यांनी सांगितलं की आम्ही शोध करतो की डिलीट का करण्यात आलेले आहे। आणि असे कित्येक सिनियर सिटीजन आहेत जे कंटाळून इलेक्शन न करता निघून गेलेले आहेत। हे सरळ भ्रष्टाचार आणि घोटाळ्याचं वातावरण दिसून येत आहे। इलेक्शन बंदतर्फी करण्याचा हा प्रयत्न आहे आणि हे आणून काढण्याचा आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा। याच्यासाठी सर्व मुंबईमध्ये जिथे जिथे इलेक्शन चालू आहे त्या सर्व ठिकाणी कार्यकर्त्यांनी, सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जागृत व्हावं आणि ह्या गोष्टीकडे लक्ष घालावं की डिलीट झालेली नावं बरोबर आहेत का। कारण की माणूस हयात असताना ती नावं डिलीट का करण्यात आली। 50 वर्षापासून आम्ही इथे वास्तव्य करत आहेत। माझे वडील सातत्याने प्रत्येक इलेक्शनमध्ये वोट करत आहेत आणि असे वोटर जर वोट करू शकत नसतील याचा अर्थ जाणीवपूर्वक नाव बघून हे नावं डिलीट करण्यात आलेली आहे। आणि निवडणूक आयोग अधिकारीसुद्धा याच्यावरती कुठलंही सकारात्मक उत्तर देताना दिसत नाही आहे। तक्रार फॉर्म आम्ही 2 घंट्यापासून आता सकाळी 10 वाजता इलेक्शनच्या बूथवरती हा वाद झाल्यानंतर आम्हाला पोलिसांनी तिथून हाकलून देण्यात आलेलं आहे। पोलीससुद्धा सरळ भ्रष्टाचारी राजकारणाला सपोर्ट करत आहे आणि सामान्य नागरिकांचा हा बळी घेण्याचा प्रयत्न आहे। तरी सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की या भ्रष्टाचारी विरोधी सरकारच्या विरोधात आपण उभं राहिलं पाहिजे आणि जागृत झालं पाहिजे। निवडणूक आयोग हा भ्रष्टाचाराला पोषक असं वातावरण निर्माण करत आहे। हे एकतर्फी निकाल लावण्याचा हा प्रयत्न निवडणूक आयोगाचा आहे। याच्यावरती सर्वांनी लक्ष द्या आणि निवडणूक आयोगाला जाब विचारला पाहिजे की ही जी निवडणूक आहे ही अधिकृत नाही, ही निवडणूक रद्द करून पुन्हा नवीन निवडणूक घ्यावी अशी माझी निवडणूक आयोगाकडे मागणी आहे। धन्यवाद मित्रांनो।